आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांच्याकडनं बजेट मांडला गेला आणि बजेट मांडल्यानंतर महाविकास आघाडीचे खासदार यांनी एक फेक नॅरेटिव्ह टाकण्याचा प्रयत्न केला की याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी काही नाही। त्याचा स्पष्टीकरण हे केंद्रीय मंत्र्यांकडनंही आलेलं आहे, त्याचबरोबर आमचे केंद्रीय नेत्यांकडनंही आलेलं आहे, राज्यांच्या नेत्यांकडनं आलेलं आहे आणि त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने प्रत्येक ठिकाणी अशा परिषदा असे संवाद हे सुरू असताना त्याच्यामध्ये ज्यावेळेस राज्यांच्या नेत्यांचं मांडणी झालेली आहे, त्याचबरोबर आता जिल्हानिहाय आणि त्याच्यानंतर मंडळनिहाय या संदर्भातली भूमिका ही मांडण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय। लोकसभेच्या बजेटवरची चर्चा अजूनही पार्लमेंटमध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे याचं सविस्तर आणि सडेतोड उत्तर हे महायुतीच्या खासदारांच्या माध्यमानेही लोकसभेमध्ये मांडला जात आहे। पण लोकांमध्ये हे संदेश जाणं गरजेचं आहे, त्या दृष्टिकोनाने हे संवादाचे संमेलन हे ठिकठिकाणी आयोजित केले जातात। पाचव्यावर आणली आणि तिसऱ्यामध्ये जायची ज्यावेळेस आपली गुंडोळ आहे त्या गुंडोळीच्या दृष्टिकोनाने हे बजेट अतिशय महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं। त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये जवळपास 25 कोटी नागरिक हे गरिबीच्या रेषेच्या मधनं बाहेर पडून हे मध्यमवर्गीयांच्या स्लॅबमध्ये आलेले आहेत आणि गरिबी हटवण्याचं काम हे मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे। या पूर्ण बजेटचं जर आपण मेन मुख्य केंद्रबिंदू पकडले तर त्याच्यामध्ये 4 मुख्य केंद्रबिंदू आहेत। एक म्हणजे गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या सगळ्यांना समोर ठेवून या बजेटची मांडणी केलेली आहे आणि या सगळ्यांचा विकास कसा होईल या दृष्टिकोनाने या बजेटची मांडणी केलेली आहे। जॉब क्रिएशन्स या बजेटचं एक अतिशय महत्त्वपूर्ण अंग राहिलं असं मला प्रामुख्याने वाटतं आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीय असेल, आदिवासी असेल, दलित असेल या सगळ्यांचं जीवन सुखकर करण्याच्या दृष्टीने मला आपल्या सगळ्यांसमोर नमूद करायचंय। मी आपल्या सगळ्यांसमोर मागाशी जसं मांडलं की जॉब क्रिएशन हे प्रामुख्याने या बजेटचा उद्देश ज्यावेळेस आहे त्यावेळेस जवळपास 4 कोटी 10 लाख तरुणांना रोजगार देण्याचं काम हे केंद्र शासनाकडनं केलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये 5 वर्षांमध्ये 20 लाख तरुणांना कुशल बनवण्याचंही काम हे केंद्र शासनाकडनं होणार आहे। जवळपास या 5 वर्षामध्ये 1 कोटी तरुणांना जे महत्त्वपूर्ण आघाडीने घेतलेलं आहे। विद्यार्थ्यांच्यासाठी सरकारी योजनेच्या धोरणाच्या अंतर्गत जे लाभासाठी पात्र नसलेले जे युवक आहेत त्यांना उच्च शिक्षणासाठी 10 लाख पर्यंतचे कर्ज हे आर्थिक सहाय्य केंद्र शासनाच्या माध्यमाने उपलब्ध करून देण्याचं काम हे केंद्र शासनाकडनं केलेलं आहे। त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनानेही अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय हे केंद्र शासनाने घेतलेले आहे। खासदारांकडनं ज्यांना बजेटचा अभ्यास नाही अशा लोकांकडनं केला जातो तर मी आवर्जून आपल्या समोर केंद्र शासनाचा महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्राच्या विकासासाठी जो आर्थिक तरतूद केलेली आहे या बजेटमध्ये तो लेखाजोखा आपल्या समोर मांडत आहे। एकूण रेल्वे प्रकल्प विषय आहे त्याच्यामध्ये मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटी, पुणे मेट्रोसाठी 814 कोटी आणि नागपूर मेट्रोसाठी 683 कोटीचं तरतूद हे केंद्र शासनाकडनं केलेलं आहे। त्याचबरोबर औद्योगिक कॉरिडॉर जे आपल्या सगळ्यांसाठी उद्योगांसाठी महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी 499 कोटीची तरतूद, MUDP ची फेज 3 याच्यामध्ये नागरी वाहतूक प्रकल्पासाठी 908 कोटीची तरतूद, त्याचबरोबर MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रोजेक्टच्या त्याच्यामध्ये शाश्वत वाहतुकी सेवेसाठी त्याला चालना देण्यासाठी 150 कोटींची तरतूद।